नमस्कार. खडकी शिक्षण संस्थेतर्फे TJ कॉलेजच्या माध्यमातून हिंदी विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या मार्फत आज या महाविद्यालयामध्ये सिंधू से सिंदूर तक हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मला खूप आनंद वाटतोय. जवळजवळ पुण्यातल्या 50 कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विवेचन इथल्या आजच्या वक्त्यांनी केल्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती या सिंधू ते सिंदूर तक मिळाली आणि मला निश्चित खात्री आहे की याच्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडलेली आहे. आणि याचबरोबर या दारुगोळा फॅक्टरी जी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमध्ये आहे त्याचंही सर्व जे उपकरणं आहेत, पिंदूल असेल, बॉम्ब असेल, पिस्तूल असेल, रायफल असेल, अशा सर्व गोष्टीचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर जे युद्धामध्ये गेलेले, युद्धात ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली अशा सर्व सैनिकांचंही फोटोचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यामुळे याचा उपयोग या पुढच्या काळात होईल. आणि संस्था एक विचार करते की या संदर्भात एखादं नवीन कोर्स चालू करावा का, आणि तो कोर्स चालू करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि याचा निश्चितच फायदा भावी आयुष्यामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा होईल. कारण भारत हा तरुणांचा देश आहे असं आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात. आणि त्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये या कोर्सवर आम्ही भर देणार आहोत. धन्यवाद. आज खडकी शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयात एक अत्यंत अभिनव असा उपक्रम राबवला जातोय. सिंधू से सिंदूर तक संरक्षण शास्त्र या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणं, येणाऱ्या जनरेशनला, पिढीला याचं ज्ञान मिळणं हा एक अत्यंत चांगला हेतू यातनं आहे. नॅशनल बुक ट्रस्टच्या मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मला खात्री आहे की याच्यातून एक चांगलं लोकांना एक व्हिजन यातनं मिळेल आणि या विषयामध्ये भविष्यात करिअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडेल. मी संस्थेचं, महाविद्यालयाचं मनापासून अभिनंदन करतो आणि सहभागी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. सिंधू से सिंदूर तक या राष्ट्रीय संगोष्ठीच्या निमित्ताने आज खडकी शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि या ठिकाणी आम्ही ॲम्युनिशन, गोळा बारूद निर्माणी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ॲम्युनिशनचा डिस्प्ले 3 दिवस हा इथे राबवला. त्यामध्ये भारतीय सशस्त्र सेनेला लागणारी सर्व युद्धसामुग्री जी प्रामुख्याने गोळा बारूद निर्माणी 157 वर्षांपासून जी देशाच्या सेवेमध्ये बनवत आहे त्याचा इथे आम्ही डिस्प्ले केलेला आहे. आणि याचा फायदा इथल्या शिक्षण संस्थेतल्या आणि पुणेकर या सर्वांनी इथे आवर्जून घेतला. गोळा बारूद निर्माणी देशनिर्मिती आणि देशसेवेमध्ये मागचे 157 वर्ष निरंतर कार्य करते आहे आणि नॅशनल प्रिपेअर्डनेस करता खूप मोठा योगदान आम्ही केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही संधी आम्ही अजून पुढे नेऊ. इथे भारत सरकार, रक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस, स्टेट पोलीस यांना लागणारी सर्व सामुग्री गोळा बारूद फॅक्टरीतर्फे पुरवली जाते. त्यांच्या सर्व रिक्वायरमेंट्स पूर्ण केल्या जातात. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत याच्यामध्ये आमचं योगदान अजून पुढे कसं जाईल याच्यामध्ये आम्ही निरंतर कार्य करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खडकी शिक्षण संस्थेने जो कार्यक्रम ज्याचं आयोजन केलं होतं, मला वाटतं फार महत्त्वाचा विषय त्यांनी हाताळला आहे. आणि हे आपल्या तरुण पिढीला याची जाणीव असणं किंवा याची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर मला त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. विशेष करून देवधरांनी या कार्यक्रमाला जो पाठिंबा दिला आणि हे घडवून आणलं त्यांचं सर्वात जास्त अभिनंदन. आज ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी यांच्या वतीने इथे 3 दिवसांचं जे ॲम्युनिशन डिस्प्ले आणि वेपन डिस्प्ले केलेलं आहे त्याच्यातनं खूप खूप माहिती पुढे येईल असं मला वाटतं. आपल्या आर्म फोर्सेसने देशाच्या
डिफेन्स प्रिपेअर्डनेस म्हणतो मित्रांनो. एवढा मोठा देश चालवणं इतकं इझी नाहीये आणि त्याच्या बॉर्डर्स प्रोटेक्ट करणं खूप मोठं चॅलेंज असतं मित्रांनो. हे करत असताना त्याच्या मागचं काय कॅल्क्युलेशन आहे, कसं कार्य करतं हे असलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये निरंतर सेवा देत राहिली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं योगदान आणि सहयोग फार बहुमूल्य आहे. परत एकदा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला खडकी शिक्षण संस्था, टिकाणा कॉलेज आणि इतर सर्व संस्था ज्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, कार्यक्रमाला पुढे नेण्यात योगदान दिलं, त्यांचं माझ्याकडे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आणि विशेषतः काशीनाथ देवदर्जी जे आमचे डिफेन्सचे सहकारी आहेत आणि आज ट्रस्टी आहे तिथे, त्यांचं मी विशेष करून अभिनंदन करतो की त्यांनी ही थीम घेतली आणि पुढे सुद्धा त्यांचे मला आनंद झाला की खूप विचार आहेत की इथल्या लोकांना कसं ॲफिलिएशन करून आपल्याला चांगले डिफेन्सचे कोर्सेस घेता येतील. नक्कीच मी तुम्हाला आश्वस्त करतो की ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे आपलं जे इंटरफेस आहे अजून वाढेल, हा बॉन्ड वाढेल आणि या एरियाला अजून पुढे नेण्याकरता जे काही अपेक्षित आहे त्याच्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी नेहमी पुढे राहील. आम्ही कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा खूप खूप कार्य केलेलं आहे सर. मागच्या 2 वर्षामध्ये मला सांगताना एज्युकेशन असो, मग ते टाटा मेमोरियल असो, KM हॉस्पिटल असो, त्याच्यानंतर ससून हॉस्पिटल, इथे वेगवेगळे होतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हेल्थमध्ये सुद्धा खूप काम केलेलं आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही असे काही ठिकाण की जिथे असे पण ठिकाणं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे परिसरात आहेत. आम्ही तिथे विहिरी दिल्या मित्रांनो, तिथे हेल्थ कॅम्प राबवलेले आहेत एस्पेशली लेडीज करता. तुमच्या सर पॅराप्लेजिकला पण आम्ही यावर्षी फार मोठा निधी दिलेला आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे खडकीचं, त्यांना पण आम्ही मोठा निधी दिलेला आहे. भारत, आत्मनिर्भर भारत आणि असं सगळं जर घडायचं असेल तर ते तुमच्या हातूनच होणार आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान पण आहात आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी पण. सर्वप्रथम मी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गोयलजी, सिंधू से सिंदूर तक जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की सिंधू नदीवरचा पहिला संग्राम इसवी सन पूर्वी 326 वर्ष झाला. अलेक्झांडर आणि पोरस यांची लढाई त्याच्या आधी झाला असेल त्याची मला माहिती नाही. तेव्हा तिथपासून जर आजपर्यंतचा कालखंड पाहिला जवळजवळ 1350 वर्ष 51 वर्ष, तर आपल्या लक्षात येतं की एवढ्या सगळ्या कालखंडाचा आढावा घेणं काही मिनिटात शक्य नाही. आता बांगलादेश किंवा नेपाळमध्ये जे चालू आहे हा एक नवीन वॉरफेअरचा टाईप असू शकतो का? आतापर्यंत सरांनी जे सांगितलं त्याच्यामधला एक विशेष तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय करायचं याच्यावरती फोकस आहे. हर काम देश के नाम हा संदेश मला वाटतं आपण दिलेला आहे, तो सगळ्यांनी पाळूया. या निमित्ताने आम्ही जे पुस्तक तयार केलेलं आहे, काही मान्यवरांचे लेख एकत्र करून आपल्यापर्यंत ती विषय यावे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये काय काय आहेत, आपलं फायटर प्लेन आहे तेजस नावाचं, ते कसं काम करतं, युद्धनौका कशी आहे, जी INS विक्रांत आहे वगैरे, अशा पद्धतीचे काही लेखांचं एक संकलन करून सिंधू से सिंदूर तक नावाचं पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांचे असे पाटणकर सर आहेत, ठाकूर सर आहेत, गोयल सर आहेत, या सर्वांच्या हस्ते व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. ठीक आहे. प्रकाशन मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. जवळजवळ त्याचप्रमाणे प्राचार्यांचं मार्गदर्शन आणि संकल्पना आणि कार्यक्रमासाठी जयप्रकाश भट सर या ठिकाणी आलेले आहे. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान करावा.
सर यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये नंतर कर्नल अवधूत डमशन आपल्या महाविद्यालयामध्ये आपण गेले 3 दिवस अनुभवतो सर. आपण या ठिकाणी सादर आमंत्रित. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रम भारत लाभलेला आहे. भोगाही लागले असतील आपल्याला, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. एवढं सांगेन की गेले तासभर आपण ज्या तन्मयतेने या ठिकाणी आदरणीय विनायक पाटणकर यांचं जे भाषण ऐकत होता त्यातनं आपल्याला लक्षात आलं असेल. त्या भाषणाची मी पुनरावृत्ती करत नाही. फक्त एवढं सांगेन की आपला भारत देश हा युवकांचा देश आहे आणि संपूर्ण जगामध्ये भारतच असा देश आहे की त्याच्यामध्ये 65% युथ आहे आणि युथकडे भरपूर अपेक्षा आहे. आणि म्हणून आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारत हे स्वप्न पाहिलेले. 20 वर्षांना आपण निश्चितच भारतीय होतो. त्यामुळे हा जो काळ आहे हा सुवर्ण काळ आपल्यासाठी आहे. जेव्हापासून आपले पंतप्रधान 2011 वर्षापासून आपण पाहतोय की भारताची निरंतर प्रगती होते. संपूर्ण जगामध्ये आज अस्थिरता आहे, मंदी आहे, लॉसमध्ये चाललेले आहे. आपला शेजारचा देश पाकिस्तानचा निवडणुकीच्या मार्गावर. आपण बांगलादेशची परिस्थिती काय आहे, श्रीलंकेची काय आहे, आपण जर युरोप कंट्रीज पाहिल्या किंवा USA पाहिल्या तर सगळीकडे भयंकर परिस्थिती विचित्र आहे. पण आपल्या देशाचं जे धोरण आहे, मग ते संरक्षण विषयक धोरण असेल, व्यापार विषयक धोरण असेल, कुठल्याही बाबतीत आपण सर्वांपासून अग्रेसर आहोत. आणि आपण आपला देश एकमेव असा देश होता की ज्यांनी संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला कोरोनाची लस पुरवली. ही लस कोणालाही काढता आली नाही. त्यामुळे आपल्याकडे उच्च तंत्रज्ञान आहे. आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही सर्व नशिबानं आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या सत्रामध्ये या मान्यवरांचं आपण भाषण ऐकलं. आपले जनरल आपल्या ॲम्युनिशन फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर अरुणजी ठाकूर यांचं भाषण ऐकलं. मी सर तुमचं मनापासून आभार मानतो की आज गेले 3 दिवस प्रदर्शन चालू आहे. परवाही स्वतः आपण आलात, आजही आलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे आज ज्या जे प्रदर्शन खाली लावले 3 दिवसापासून प्रचंड गर्दी त्या प्रदर्शनामध्ये होती. लोकांना, मुलांमध्ये उत्सुकता होती. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर पुस्तकाचे प्रकाशन झाले. सगळ्यात पहिले मी बाकी सगळी कार्यक्रमाची माहिती दिली आहे. विषय आपल्याला कळला आहे. नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. नॅशनल बुक ट्रस्टचा एक ट्रस्टी म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान जे फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सव होतोय त्या महोत्सवाला येण्याचं निमंत्रण देतो. जवळजवळ 1000 स्टॉल आहेत. 10 लाख लोक त्याला भेट देणार आहेत. आज त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन आहे आणि भारतातली जगातली सर्व भाषांमधली पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे आपण त्या पुस्तक महोत्सवाला नक्की भेट द्यावी. आणि अजून एक विनंती करतो, परवा 9 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्ही काहीतरी नक्की वाचा, काहीतरी वाचा. कारण शांतता पुणेकर वाचत आहे अशा प्रकारचं एक अभियान आहे. माझा अंदाज आहे की साधारणतः 5 लाख लोक त्यात सहभागी होतील आणि किमान 50,000 ठिकाणी कार्यक्रम होतील पुण्यातल्या वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी. त्यामुळे आपणही वाचावं. वाचल्यानंतर एक QR कोड आपल्या सोबत सगळ्यांना आता मिळेल. त्याच्यावरती स्कॅन करून आपला फोटो टाकावा आणि अशा फोटोंचा एक आपण मोठं अल्बम करतो आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी परवा शांतता पुणेकर वाचत आहे या अभियानात सहभागी होऊन आपला QR कोड मात्र फोटो पाठवून पुस्तक चळवळीला अधिक आपण बळकट करूया. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी अध्यक्ष पुणे पुस्तक महोत्सवाचे आदरणीय आमचे मार्गदर्शक राजेश पांडे सर, त्याचप्रमाणे खडकी संस्थेचे अध्यक्ष कुमार गोयल सर, त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल बरीचशी माहिती दिली. असे जनरल विनायक पाटणकर सर, त्याचप्रमाणे ॲम्युनिशन फॅक्टरी आपल्या खडकीच्या ॲम्युनिशन फॅक्टरीचे अरुण ठाकूर सर यांनी पण खूप छान आपल्याला ॲम्युनिशन फॅक्टरीबद्दल माहिती दिली. आपल्या खडकीमध्ये जे आपलं अलिबाबा स्कूल आहे ते खरं तर आपल्या
ॲम्युनिशन फॅक्टरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या काळी दिलं होतं, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप मी या ठिकाणी आभार